नुकतंच आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अतिवृष्टी झालेली आहे, काय सांगणार जनतेला 2 शब्द बोलून? 2006 नंतर प्रथमच चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये 2006 नंतर एवढे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे जे नद्यांच्या काठावरची जे शेतकरी आहे ते पूर्णपणे त्यांची जी पिकं आहेत ते शेतीग्रस्त झालेली आहे। बहुतांश गावामध्ये पाणी शिरलं, बोरगाव वसूमध्ये पाणी शिरलं, चिखली शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये 3-4 वॉर्डमध्ये पाणी शिरलं होतं, लोकांच्या घरामध्ये पाणी होतं। कालच आम्ही बोरगाव वसूला जाऊन तिथं प्रत्यक्ष स्थळावरती विद्यमान नायब तहसीलदार बीर साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की ताबडतोब सरसगट या सर्व गोष्टींचे पंचनामे होऊन सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत ताबडतोब देण्यात यावी। त्याचप्रमाणे आज तहसीलदार साहेबांनाही एक निवेदन दिलं। कालच्या अतिवृष्टीला आज जवळपास 24 तास होऊन गेलेले आहेत आणि या 24 तासामध्ये अद्यापपर्यंत कुठेही सर्वे चिखली शहरामध्ये झालेला नाही, काही थोड्या प्रमाणात सर्वे झालेला आहे। वास्तविकता 24 तासामध्ये हा पूर्ण सर्वे होऊन ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना 5,000 रुपयाची मदत आणि धान्य वाटप व्हायला पाहिजे होतं, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते झालं नाही। तर त्याला आपण ऊर्जा स्वरूप द्यावा आणि लवकरात लवकर या सर्व चिखली शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांचा सर्वे करून त्यांना ताबडतोब मदत द्यावी अशा मागणी आम्ही विद्यमान तहसीलदार साहेबांकडे केलेली आहे। आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ग्राम महसूल अधिकारी असतील, मंडळ अधिकारी असतील यांना त्वरित भ्रमणध्वनीवरून सूचना दिलेल्या आहे आणि आता काही तासामध्ये सर्व या लोकांचं स्थळ निरीक्षण होईल आणि लवकरात लवकर मदत या सर्व मंडळींना मिळेल। धन्यवाद।